विविध प्रकरणात शिक्षा झालेल्या बंदीतच अमरावती कारागृहामध्ये टोळी निर्माण झाल्याने एकमेकावर जीव घेणे हल्ल्याच्या घटना घडत आहेत। 27 डिसेंबरच्या सकाळी अमरावती पुणे विभागातील बंदीत एकमेकावर तुफान हाणामारी झाली। याच वेळी ड्यूटी बजावणाऱ्या तुरुंग अधिकारीसह कारागृह पोलिसांनी धाव घेतली असता त्यांच्यावर सुद्धा अनेकांनी साहित्याने जीव घेणा हल्ला चढविण्यात आला। यात अनेक तुरुंग अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच अमरावती शहर डीसीपी एसीपी सह पोलिसांचा ताफा तात्काळ दाखल झाला। या घटनेत आता 10 बंदी विरुद्ध विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। अमरावती मध्यवर्ती कारागृह आता सुरक्षित नाही का? हे याच कारागृहात घडलेल्या अनेक घटनेवरून स्पष्ट होत आहे। याच कारागृहात याआधी एका बंदीजवळ मोबाईल फोन तर भिंतीवरून उड्या घेऊन पलायन केल्याची सुद्धा धक्कादायक घटना काही महिन्याआधी घडली होती। एवढेच नाही तर भिंतीवरून अज्ञात इसमाच्या माध्यमातून एका चेंडूत खर्रा आणि गांजाच्या पुड्या फेकल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे। आता तर याच कारागृहाच्या आत गँगवॉरच्या घटना सुद्धा घडल्याची माहिती उघडकीस आली। आधी कारागृह प्रशासनाला या घटनेबद्दल विचारले असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला। मात्र फैजलपुरा पोलीस स्टेशनमध्ये येथीलच तुरुंगाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सर्व घटना समोर आली आहे। अमरावती कारागृहात अनेक भागातील बंदी वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षा भोगत आहे। त्यामुळे येथे आपल्या टोळीचा दबदबा बनवण्यासाठी अनेक टोळी दुसऱ्या बंदीवर हल्ला चढवून जखमी केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे। 27 डिसेंबरला येथील एक बंदी आपली मुलाखत संपून येथीलच न्यू बॅरेक मार्गाकडे जात असताना ऑफिस सर्कल समोर त्याच्यावर पुणे विभागातील बंदी टोळीने धारदार पत्र्याने जोरदार हल्ला चढवला। त्याला वाचवण्यासाठी अमरावती विभाग बंदीने सुद्धा धाव घेऊन हल्ला चढवला। या हल्ल्यात दोन्ही टोळीत पुन्हा तुफान हाणामारी होऊन एकमेकांना जखमी करण्यात आले। याचीच माहिती मिळताच ड्यूटीवर तैनात असलेले तुरुंगाधिकारी उमेश गुंडरे यांनी धाव घेतली असता त्यांच्यावर सुद्धा हल्ला चढवून धारदार पत्र्याने मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले। त्यांना वाचवण्यासाठी इतर कारागृह पोलिसांनी धाव घेतली असता पुणे येथील इतर बंदींनी पुन्हा मटके धारदार पत्रासह लाकडी बल्लीने जोरदार हल्ला चढवून मारहाण करण्यात आली। या हाणामारीत तुरुंगाधिकारी संजय गुल्हाने, सुभेदार गोपाल कचरे, श्याम मृदुंगले, मंगेश प्रजापती हे कर्मचारी जखमी झाले। याचीच माहिती मिळताच डीसीपी संदीप पाटील, एसीपी पूनम पाटील, शिवाजी बचाटे, शहर गुन्हे शाखा पथक सह क्यूआरटी पोलीस पथक सह फैजलपुरा पोलिसांनी धाव घेतली। कारागृह बाहेर सुद्धा शेकडो पोलीस तैनात झाले। यात कारागृह तुरुंगाधिकारी फिर्यादी शामराव गीते यांच्या तक्रारीवरून तब्बल 10 बंदी विरुद्ध फैजलपुरा पोलिसांनी कलम 307, 324, 143, 147, 148, 149, 333, 353, 120 ब अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे। आता या घटनेत न्यायालयाच्या आदेशावरून फैजलपुरा पोलीस तपास करून चौकशीला सुरुवात करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी दिली आहे।